नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे. मला पहिली एक गोष्ट सांगा की तुम्ही माझ्या रेसिपीज नक्की बघताय ना. जर बघत नसाल तर आजपासून बघायला सुरुवात करा, कारण आज मी मस्त अशी चमचमीत पावभाजी बनवली आहे. अगदी कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी पावभाजी आणि अप्रतिम चवीला हॉटेलसारखी पावभाजी बनवते. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी इथं मी फ्लॉवर घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, बीट घेतले आहे, बटाटे घेतलेले आहेत, कट करून घेतल्यात, सगळ्या जिन्नस धुवून घेतलेले आहेत. एका कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे, बटर टाकलेलं आहे. आता आपण बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया. तर 1 चमचा जिरे मी यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण जिरे थोडेसे परतवून घेऊया आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपण आता टाकून घेणार आहोत. अतिशय झटपट अशी रेसिपी आहे, कुकरमध्ये बनवायची आहे त्यामुळे लवकर बनते. तर या ठिकाणी मी फ्लॉवर, बीट, गाजर, वाटाणे सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. एखादी भाजी कमी झाली तरी चालू शकते. बीट ऑप्शनल आहे, बीट मी कलरसाठी फक्त वापरलेला आहे. तर या ठिकाणी बटाटेही मी टाकलेले आहेत. तर सगळ्या भाज्या झाल्यानंतर आपण शेवटी वाटाणे याच्यामध्ये टाकलेले आहेत. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, थोडेशा परतवून घ्यायच्या आहेत भाज्या. आणि आता आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत पावभाजीचा. तर या ठिकाणी मी पावभाजी मसाला आणलेला आहे आणि मी हा मसाला 2 चमचे याच्यामध्ये टाकून घेते आहे. तर या स्टेजला मी पावभाजी मसाला टाकलेला आहे, जेणेकरून मसाल्याची चव पूर्ण भाज्यांमध्ये उतरेल. आता आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये 1.5 वाटी आपण पाणी ओतून घेणार आहोत. तर एवढंच पाणी पुरेसं आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी आपण नंतर वाढवणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि आता आपण कुकर बंद करून घेणार आहोत आणि 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत याच्या. तर आपण आता 4 शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या. तर एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. आता आपण कुकर झालेला आहे, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कुकरच्या. आता आपण बघूया की भाज्या मस्त अशा शिजलेल्या दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी. तर रंग तर बघू शकतो आपण किती सुंदर आहे. आता आपण मोठी एक कढई घेतलेली आहे. मोठी कढई घेण्याचा हेतू हाच की आपल्याला स्मॅश करता आलेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण तेल ओतलं आहे, थोडं जास्त आहे, आणि बटर पण टाकलेलं आहे. कांदा घेतलेला आहे मी, 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक. आणि आता आपण कांदा चांगला फ्राय करून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता की कांदा आपण चांगला फ्राय करून घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये 2 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेले त्या टाकलेल्या आहेत. शिमला मिरची पण आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे, जास्तही फ्राय करायची नाही, वातड झाली नाही पाहिजे. आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतोय 1 चमचा. आलं लसूण पेस्ट पण चांगली फ्राय करून घेतोय आपण. आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. 2 मोठे टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत. आणि आता टोमॅटो पण आपण चांगला फ्राय करून घेणार आहोत. तर या पद्धतीने जर तुम्ही पावभाजी बनवली तर अप्रतिम लागते चवीला. रंग तर फार छान येतो, अगदी झटपट बनते. इथे थोडंसं मी मीठ टाकून घेते जेणेकरून टोमॅटो लवकर विरघळेल. आता आपण मसाले टाकूया, सुके मसाले. धनेपूड या ठिकाणी मी 2 चमचे टाकते आहे. 1 चमचा मी जिरेपूड टाकते आहे. मसाले थोडेसे परतवून घेऊया. अजून आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. आता मी इथे गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे. मसाले परतवत आपल्याला मसाले ॲड करायचे आहे, जेणेकरून मसाले सगळे भाजले जातील. पावभाजी मसाला आपण इथे 1 चमचा वापरतो आहे. पावभाजी मसाला ऑलरेडी आपण 2 चमचे वापरलेला आहे. आणि आता इथे लाल तिखट मी 2 चमचे वापरलं आहे. आणि कश्मीरी लाल तिखट मी 1 चमचा वापरलेला आहे. असं 3 चमचे मी लाल तिखट वापरलेलं आहे. ही 10 लोकांना पुरेल एवढी पावभाजी बनवून तयार होणार आहे, त्या प्रमाणात मी तिखट टाकलेलं आहे. आता आपण ह्या ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर किती सुंदर रंग दिसतोय बघू शकता वेगवेगळ्या भाज्यांचा. आता आपल्याला यांना व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या मी मसाल्यामध्ये एकत्र एकजीव करून घेतलेत. आता आपण याला स्मॅश करूया. तर आपल्याकडे जो स्मॅशर असेल त्याने आपण याला असा
स्मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही या स्टेजला स्मॅश न करता जेव्हा कुकर तुमचा होईल, 4 शिट्ट्या होतील, त्यावेळेस जरी तुम्ही कुकरमध्ये स्मॅश करून घेतल्यात भाज्या तरीही चालतील. पण मी या स्टेजला स्मॅश करून घेते, जेणेकरून मसाला जो आहे तो सगळा या भाज्यांमध्ये अगदी तोही स्मॅश होईल. कांदे किंवा आपण जे शिमला मिरची वापरली आहे ते सगळे जिन्नस याच्यामध्ये स्मॅश होतात, म्हणून मी या स्टेजला स्मॅश करून घेते. तर बघू शकताय रंग अतिशय अप्रतिम आलेला आहे आणि आपली पावभाजी खूप छान बनणार आहे. खूप चवीला तर अप्रतिम बनते. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून घेतलं आहे. गरम पाणी ओतायचं आहे जेणेकरून याचा रंग लालसर राहील आणि तेल पण येईल भाजीवरती. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या पद्धतीने मला थोडी अजून पावभाजी घट्ट वाटते आहे, तर आपण आपल्या पद्धतीने पाण्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता. जर घट्ट हवी असेल तर घट्ट ठेवू शकता किंवा थोडंसं पाणी ओतून थोडेसे त्याचा दाटसरपणा कमी करू शकता. तर आता या ठिकाणी मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि आता छान अशी उकळी काढून घेणार आहे पावभाजीला. तर आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे. अगदी लाल बुंद रंग आलेला आहे. थोडीशी आपण चाखून बघूया मीठ वगैरे. तर आपल्याला इथे लक्षात येईल की मीठ माझं थोडंसं कमी पडलं होतं, म्हणून मी थोडं मीठ ॲड करते याच्यामध्ये. आणि आता पुन्हा एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आता वरून मस्त अशी कोथिंबीर पसरवून घेऊयात. आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर अगदी झटपट आणि खूप कमी एफर्ट्स लागतात ही पावभाजी बनवण्यासाठी. आता आपण या ठिकाणी एका तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये बटर टाकून घेणार आहोत. थोडीशी पावभाजी टाकून घेते त्याच्यामध्ये मी आणि थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि आपला जो पावभाजीचा जो पाव असतो तो आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी 2 पाव या पद्धतीने असे पावभाजीचे रेडी करून घेते. तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त अशी आपली पावभाजी तयार झाली आहे. चला तर मग पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जातील. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कमेंट्स वाचून मला नवनवीन रेसिपी करण्यास खूप हुरूप भेटतो. तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा की ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली का. आणि सर्वांनी वेळात वेळ काढला आणि माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अगदी साधी, सिंपल आणि झटपट अशी रेसिपी आहे. तर चला मग पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.